आहे. सर ते तर सरकारने टाईमवर दिले पाहिजे सर. तुम्हीच सांगा ना सर किती दिवस झाले? पहिली गोष्ट तर आपल्या देशामध्ये किंवा आपल्या ह्याच्यात आहे ना, एक विचार करायची पद्धत थोडी वेगळी पाहिजे. पैसे असेच नाही मागत आहे, मग कसे मागताय पैसे? हे पैसे काय आपल्या हक्काचे किंवा ह्याचे आहे काय? हा पैसा कसा कोणती सरकार स्कॉलरशिप देऊ की काही देऊ, ह्या गोष्टी कशा एक्स्ट्राच्या आहेत. आता एम-ए-पी-एस स्कीम ही एक्स्ट्राची आहे. हजारो पोरांना तर माहीत पण नव्हतं. ते गेले अप्रेंटिसशिप केली, त्यांनी पेमेंट घेतलं, ते अप्रेंटिसशिप संपली, घरी चालले गेले. विषय संपला. आता हे पैसे तर काही जबरदस्ती आहे का? या पैशासाठी तू कुठं काम केलं? का कुठं तू काही केलं? की हे आता ठीक आहे, आपण कॉलेज चालू असलं तेव्हा स्कॉलरशिप भेटते, तो एक वेगळा विषय असते. की समजा ओ-बी-सी, एस-सी, एस-टीवाल्यांना जी स्कॉलरशिप भेटते, तो एक वेगळा विषय आहे. किंवा तुम्हाला शिक्षणासाठी तुमचा खर्च परवडत नाही म्हणून तुम्हाला गव्हर्नमेंटकडून एक स्कॉलरशिप भेटते. पण ही स्कॉलरशिप कशी आहे, तू कुठेही जिंदगीत समजा कुठेही काम करायला गेला कुठल्या कंपनीत किंवा कुठं, तर तुला जेवढं काम करशील तेवढं पेमेंट भेटते. त्याच्या व्यतिरिक्त थोडी काही भेटते आणि तू अप्रेंटिसशिपला गेला तेव्हा तुझी अपेक्षा काय होते, की माझी फक्त अप्रेंटिसशिप झाली पाहिजे आणि मला याचा पगार भेटला पाहिजे, स्टायपेंड. तेवढीच अपेक्षा असते ना. अप्रेंटिसशिपमध्ये कोणी स्कॉलरशिप देत असते काय? अप्रेंटिसशिप म्हणजे तू काही कुठं शिकायला नाही गेला किंवा कॉलेजला नाही गेलात. तू काम करायला गेलात. कंपनीत काम केल्यावर लोकं 2-2, 4-4 घंटे ओव्हरटाईम करून घेतात, तरी त्याचा पैसा भेटत नाही. इथं गव्हर्नमेंट फ्रीमध्ये पैसे देतंय. तर ते काही जबरदस्ती नाही करू शकत आपण गव्हर्नमेंटवर, की मला याच दिवशी पाहिजे किंवा एवढ्याच टाईमात पाहिजे. हा काही विषय नाही आहे. गव्हर्नमेंट देत आहे, हे गव्हर्नमेंटचं चांगुलपणा आहे. ठीक आहे, लेट होत आहे, तर आपल्याला थोडी सबुरी ठेवावीच लागेल. याच्यासाठी आपण गव्हर्नमेंटवर दबाव नाही टाकत, की नाही, नाही आम्हाला आताच पैसे द्या.